28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नागठाणीत गुणवंत वाचक बक्षीस वितरण समारंभ संपन्न। नागठाणे तालुका परुस येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे व बालगंधर्व विद्यालय नागठाणे यांचे संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आलेल्या उन्हाळी सुट्टी गुणवंत वाचक विद्यार्थी पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री साहित्यिका सौ वर्षा चौगुले या उपस्थित होत्या। यावेळी उन्हाळी सुट्टी वाचक योजनेतील कुमारी रेणुका महेश कांबळे, गीतांजली अनिल जाधव, श्रावणी संतोष कणसे, अभिलाषा आनंदा पाटील, ओजस्वी संदीप भाडळकर, स्वराली दत्तात्रय पाटील या गुणवंत वाचक विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट वाचक म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात सन्मानित करण्यात आले। यावेळी संपन्न झालेल्या शानदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री भिकाजी साळुंखे पाटील यांनी केली, तर कवी रमजान मुल्ला यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागठाणे गावचे सरपंच श्री सागर पाटील हे उपस्थित होते। यावेळी सौ वर्षा चौगुले यांनी बालगंधर्व यांच्या कार्याचा परिचय करून देऊन नागठाणे ही गंधर्वभूमी असून त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असा विचार आपल्या भाषणातून व्यक्त केला। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दीपक कारंडे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी सार्वजनिक वाचनालयाचे श्री अशोक पाटील, ग्रंथपाल प्रकाश लाड, सेवक आनंदा रणदिवे, संपत पाटील, एकनाथ पाटोळे, सौ UR पाटील मॅडम यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अधिक जाधव सर यांनी केले, तर आभार श्री विजय माने सर यांनी मानले। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट। त्यावेळेला ते स्वप्न पूर्ण झालं, त्यामुळे स्वप्न बघायला पाहिजे आणि ती पूर्ण करण्याची ताकद सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे। आणि आता शाळेच्या वेळेत तुम्ही आहात, बऱ्याच कथा कविता तुम्हाला आता नवीन पुस्तकं बदलली ना, काही लोकांची कितवीची बदलली यावेळेस कथा कविता तुम्हाला वेगवेगळ्या आल्या। आपल्या भागातल्या पण बऱ्याच मुलांच्या लागलेल्या लोकांच्या लेखकांच्या होतं बालगंधर्व आंबाळा, बालगंधर्व साडी, बाल असं होतं। त्या स्त्री पात्र करायचे माहितीये ना तुम्हाला या सगळा इतिहास। ते स्त्री पात्र जास्तच खूप चांगले काम करायचे आणि अशा शाळेत आपण असताना कशाला प्रायोरिटी द्यायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता सध्या आपल्या घरात काय आता कशासाठी भोंगा करायचा चालला होता, पण काय बंद करायचंय त्यातनं टीव्ही आणि मोबाईल। पण आता तुम्ही टीव्ही कमी बघताय, मोबाईल जास्त बघताय, बरोबर आहे ना? नाही, टीव्ही जास्त बघताय, हो काय सिरियल मग। तर हे लक्षात ठेवा, आमच्या